विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमधून आपण BA तृतीय वर्ष ऐच्छिक मराठी सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी या अभ्यासपत्रिकेतील घटक पहिला साहित्याचे स्वरूप या संदर्भातील घटकनिहाय माहिती आपण पाहत आहोत. जो काही महत्त्वाचा भाग आहे त्या पद्धतीने आपण या अभ्यासपत्रिकेतील पहिलं प्रकरण त्याचा विचार आपण करत आहोत. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण साहित्य म्हणजे काय, भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे आणि त्याच पद्धतीने या भारतीय अभ्यासकांनी साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहेत त्या लक्षणाच्या संदर्भामध्ये आपण विचार करत आहोत. साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये अभ्यासकांनी या साहित्य लक्षणाच्या संदर्भात जी साधक बाधक अशी चर्चा केलेली आहे त्या दृष्टिकोनातून हे सर्व विवेचन आपण अभ्यासत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण साहित्याची लक्षणे पाहत असताना अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार आणि औचित्य विचार या 4 लक्षणाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती अभ्यासलेली आहे. आणि त्यानंतर साहित्याचं 5वं लक्षण ध्वनी विचार या संदर्भातील माहिती आपण आजच्या तासिकेमधून पाहणार आहोत. ध्वनी विचाराच्या संदर्भात या पूर्वीच्या तासिकेतून थोडक्यात विवेचन आपण केलेलं आहे. त्या पुढील भाग आपण आजच्या तासिकेतून पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. ध्वनी विचार या संदर्भामध्ये आनंदवर्धन यांनी ध्वनीला काव्याचा आत्मा असं मानलेलं आहे आणि या संदर्भातील आपले मत सांगून शब्दांच्या ज्या त्रिविध शक्ती आहेत म्हणजे 3 शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या 3 शक्तीपैकी व्यंजना या शब्दशक्तीच्या माध्यमातून सूचित होणारा जो ध्वन्यार्थ आहे तो हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि या ध्वन्यार्थामुळे सूचित होणारा अर्थ यातून विविध छटा निर्माण होत असताना दिसून येतात. या संदर्भातील आपण विवेचन पाहत होतो की 5 वाजले की 5 वाजले या शब्दाचा अर्थ आपण ऐकल्यानंतर किंवा 5 वाजले हे समजल्यानंतर ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये कोणकोणते भाव निर्माण होतात आणि त्याच्या मनामध्ये होणारे हे निर्माण होणारे भाव आणि त्यातून तो करणार असणारी कृती हे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करतो आहे आणि 5 वाजल्यानंतर आपण काय करायचं आहे हा विचार त्याच्या मनामध्ये येतो. ललित साहित्य हे व्यंग्यार्थ प्रधान असते. उदाहरणार्थ 5 वाजले हे वाक्य जर वृद्ध, नववधू, ब्राह्मण, चोर, गुराखी यांनी ऐकले तर आता वेळ जवळ आली आहे, सूर्यास्ताला जाण्याची ही कळेल. यापूर्वी आपण पाहिलं की अभिधा आणि लक्षणा या शब्दशक्तीद्वारे सूचित होणारे अर्थ वेगळे आहेत आणि व्यंजना या शब्दशक्तीद्वारे सूचित होणारा अर्थ व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ हा वेगळा अर्थ सूचित करणारा असतो, व्यंग्यार्थ प्रधान असतो. एक उदाहरण दिलेलं आहे आणि याचं स्पष्टीकरण देखील केलेलं आहे. तोही भाग आपण या ठिकाणी पाहूया. 5 वाजले हे वाक्य जर वृद्ध, नववधू, ब्राह्मण, चोर, गुराखी यांनी ऐकले तर वेळ जवळ आली आहे,
सूर्यास्ताला जाण्याची हे कळेल. या मुख्य अर्थाबरोबरच प्रत्येकाच्या मनामध्ये या वाक्याचा वेगवेगळा अर्थ सूचित होईल. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर 5 वाजले हे वाक्य ऐकल्यानंतर जी वरी उदाहरण दिलेली आहे त्यामध्ये वृद्ध असेल, नववधू असेल, ब्राह्मण असेल, चोर असेल किंवा गुराखी असेल, यांनी जर हे वाक्य ऐकलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये या वाक्याचा वेगवेगळा अर्थ सूचित होतो आणि ते कोणती कृती करतील याचेही वर्णन या ठिकाणी पुढे केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग 5 वाजल्यानं म्हटल्यानंतर ज्या व्यक्ती हे 5 वाजल्याचा अर्थ किंवा 5 वाजले त्यांना समजल्यानंतर वृद्ध काय करेल हेही सांगितलेलं आहे. पुढे प्रत्येकाचं थोडक्यात उदाहरण स्पष्टीकरण येथे दिलेलं आहे. वृद्धाला चहाची वेळ झाल्याचे समजेल. आता जो कोणी वृद्ध आहे किंवा थकलेला वयस्कर व्यक्ती आहे 5 वाजल्यानंतर त्याची अपेक्षा जास्ती काही नाही. दररोज आपणास 5 वाजता चहा लागतो किंवा 5 वाजता आपण चहा घेत असतो, पित असतो. तर आजही 5 वाजले म्हटल्यानंतर आपली चहाची वेळ झालेली आहे आणि घरातील कोणीतरी व्यक्ती आपणास आता चहा आणून देतील आणि तो चहाची वाट पाहत असेल किंवा त्याच्या मनामध्ये 5 वाजल्या म्हटल्यानंतर चहा घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. वृद्धाला चहाची वेळ झाल्याचे समजेल तर नववधूला पती घरी येण्याची वेळ झाली असल्याचे वाटेल. आणि एखादी नववधू आहे म्हणजे नवीन लग्न झालेली मुलगी आहे, ती आपल्या संसारात रममाण आहे, तिचा पती कुठेतरी कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेलेला आहे आणि 5 वाजता दररोजच्या प्रमाणे ते आज देखील 5 वाजता घरी येतील आणि घरी आल्यानंतर मग त्यांचं चहा पाणी असेल किंवा त्यांचं घरामध्ये ते आल्यानंतर जे एक आनंदी वातावरण निर्माण होणार आहे ते असेल. म्हणजे नववधूच्या मनामध्ये आपला पती आता 5 वाजल्यानंतर घरी येईल आणि तिला जे काही मनामध्ये तिच्या भावभावना निर्माण झालेल्या आहे, मग कुठे शॉपिंगला जायचं असेल किंवा कुठे काही एखादं जेवणाचा बेत वगैरे असेल, त्याचं नियोजन पती घरी आल्यानंतर ती करू शकणार आहे. म्हणजे वृद्धाला 5 वाजल्यानंतर चहा घेण्याची वेळ झालेली आहे, चहाची वेळ झाली आहे असं त्याला वाटेल. एखादी नववधी असेल तर त्या नववधूला पती घरी येण्याची वेळ झाली आहे असं तिला वाटू शकतं. त्यासाठी ती आपला साज शृंगार करून पतीच्या स्वागताची तयारी करेल. तर तिच्या मनामध्ये कोणकोणते भाव निर्माण होणार आहेत किंवा आपल्याला पाहिल्यानंतर आपल्या पतीला आनंद होईल यासाठी ती नववधू असल्यामुळे किंवा नवीनच लग्न झालेली मुलगी असल्यामुळे त्या नववधूला पती घरी येण्याची वेळ झाली असं वाटेल आणि ती आपला साज शृंगार करून आपल्या पतीच्या स्वागताची तयारी करेल किंवा तयारीला लागेल. जर दररोज अशी कृती होत असेल तर आज देखील ती करणार आहे, उद्याही करणार आहे, परवाही करणार आहे. म्हणजे हा दैनंदिन कर्म त्यांचा ठरलेला आहे, यामध्ये काही बदल होणार नाही. दररोज 5 वाजले म्हटल्यानंतर जो वृद्ध आहे, वयस्कर व्यक्ती आहे, तो कालही चहा घेतला होता, आजही घेईल, उद्याही 5 वाजता चहाची वाट त्या ठिकाणी पाहेल. जे नववधू आहे त्याचे नवीन लग्न झाले असल्यामुळे काही वर्षानुवर्षापासून किंवा जो काही काळ आहे त्यांच्या लग्नाचा, म्हणजे पती कार्यालयात गेल्यानंतर तो घरी येईल, घरी आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आपण साजशृंगार करून तयार असलं पाहिजे. म्हणून पूर्वीपासून ती अशा पद्धतीने कृती करत असेल तर ही पूर्वीही केलेली होती, आजही करेल, उद्याही करेल आणि परवाही करेल. म्हणजे नित्य नेमाने हा त्यांचा दैनंदिन कर्म सुरूच राहणार आहे. पुढे दिलेला आहे गुराख्याला वरील वाक्याचा अर्थ गुरे घरी घेऊन जाण्याची वेळ झाल्याची समजेल. म्हणून एखादा गुराखी असेल, गाई राखण्याचं काम करणारा असेल तर त्याला आता 5 वाजले म्हटल्यानंतर आता अंधार पडतो आहे आणि आपण आपल्या जनावरांसाठी ज्या काही गायी असतील, वासरे असतील, या सर्वांना घेऊन त्यांना चारण्यासाठी शेतामध्ये वगैरे गेलो होतो, तर त्यांना आता आपल्या घरी गोठ्यामध्ये घराकडे घेऊन जायचं आहे आणि आपण आता त्या तयारीला लागलं पाहिजे. असा गुराख्याच्या मनामध्ये तो अर्थ तयार होईल आणि गुराखी आपले जे पाळलेले जनावरे आहेत तो एकत्र करेल आणि हळूहळू तो घराच्या दिशेने, गावाच्या दिशेने तो त्या ठिकाणी निघण्याची तयारी सुरू करेल.
गुराख्याला वरील वाक्याचा अर्थ गुरे घरी घेऊन जाण्याची वेळ झाल्याची समजेल. चोराला चौर्य कर्म करण्याची वेळ जवळ आली असून त्यासाठी तयारी करण्याची सूचना मिळेल. हे वेगवेगळे उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहे. एखादा चोर असेल, त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन तेच आहे, चोरी करणं त्याचं काम आहे. जसं एखादा नोकरदार व्यक्ती, नोकरदार माणूस नित्य नियमाने ठराविक वेळेला 10 ते 4 असेल किंवा 11 ते 5 असेल, तो आपल्या कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी नोकरीचं ठिकाण आहे तेथे तो जाईल. नित्य नियमानं तो आपला कामधंदा, जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण पाडेल आणि तो आपल्या ठरलेला कार्यालयाची वेळ संपल्यानंतर तो आपल्या घरी येईल. हा त्याचा नित्यकर्म आहे. गुराख्याचे दैनंदिन कार्य तेच आहे. सकाळी येणे, जनावरांचा जो गोठा आहे तो साफ करणे, तो स्वच्छ करणे आणि जे गायी असतील, वासरे असतील त्यांना चारण्यासाठी शेतामध्ये, रानामध्ये घेऊन जाणे आणि संध्याकाळी परत घरी आणणे, मग त्यांचं दूध वगैरे काढणं असेल, हे त्याचं दैनंदिन काम आहे. तो अखंडपणे या ठिकाणी करणार आहे. मग अशा पद्धतीने मग इथे एखादा ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाचं काय, एखाद्या मंदिरात जाऊन दिवाबत्ती करणे, पूजा अर्चा करणे, आरती करणे ही त्याची ठरलेली वेळ आहे. अशा पद्धतीने 5 वाजले या शब्दापासून ज्या व्यक्तीने 5 वाजले हा शब्द ऐकलेला आहे तो व्यक्ती त्या पद्धतीने आपला अर्थ घेऊन आपले जे दैनंदिन कामं आहेत ते दैनंदिन कामं करण्यासाठी तयार होतो. तर हा जो अर्थ सूचित होणार आहे हा अर्थ ध्वन्यार्थ आहे, व्यंगार्थ आहे आणि हा व्यंजना या शब्दशक्तीपासून निर्माण होणारा अर्थ आहे. आणि आनंदवर्धन यांनी जो ध्वनी विचार मांडलेला आहे तो या शब्दशक्तीशी निगडीत आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर वरील जे आपण उदाहरणं पाहिले, 5 वाजले त्यानंतर वृद्ध असेल, नववधू असेल, ब्राह्मण असेल, चोर असेल, गुराखी असेल, हे शब्द या ठिकाणी ऐकतात आणि आपणास काय काम करायचं आहे यासाठी पुढील तयारी ते करण्यासाठी सुरुवात करतात. हा एक अर्थ अशा पद्धतीचा आहे आणि हा अर्थ ध्वन्यार्थ किंवा व्यंगार्थ आहे असं या ठिकाणी म्हटलं जातो, जो व्यंजना या शब्दशक्तीपासून निर्माण होतो. अशा प्रकारे 5 वाजले म्हटल्यानंतर हे वाक्य ऐकणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये मुख्यार्थाबरोबरच वरील प्रमाणे भिन्न भिन्न अर्थ सूचित होतील. आता 5 वाजले म्हणजे सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आहे हे सर्वांना कळेल. पण जे काही उदाहरणासाठी घेतलेली व्यक्ती आहे त्यामध्ये वृद्ध व्यक्ती असेल, ब्राह्मण असेल, नववधू असेल, गुराखी असेल किंवा चोर असेल, ही जी या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तीने 5 वाजले हा शब्द ऐकल्यानंतर त्याचा मुख्य अर्थ काय आहे की तो 5 वाजले म्हणजे आता सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आहे. पण या सर्वांनी घेतलेले जे अर्थ आहे ते आपल्या मनाप्रमाणे घेतलेले अर्थ आहेत. ब्राह्मणाला वाटतंय की आता पूजा अर्चा करण्यासाठी आपण जावं लागेल, त्याची तयारी करावी लागेल. नववधूला वाटतं आहे की आपला पती घरी आल्यानंतर त्याच्या स्वागताची तयारी करावी लागेल. वृद्ध व्यक्ती आहे त्या वृद्ध व्यक्तीला चहा पाण्याची वेळ आठवेल. गुराख्याला गायी जनावरे घराकडे घेऊन जाण्याचं आठवेल. आणि चोराला आता संध्याकाळी कोणत्या भागामध्ये चोरी करायची आहे, आपल्याला कोणी पकडणार तर नाही ना याची सर्व दक्षता घेऊन तोही आपल्या कामासाठी निघणार आहे. म्हणून अशा प्रकारे 5 वाजले म्हटल्यानंतर हे वाक्य ऐकणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनामध्ये मुख्यार्थाबरोबरच वरील प्रमाणे भिन्न भिन्न अर्थ सूचित होतात. म्हणजे गुराख्याच्या व्यक्तीमध्ये चोर काय करतो हे समज लक्षात येणार नाही किंवा तो त्या दृष्टिकोनातून विचार करणार नाही. अशा पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भिन्न भिन्न अर्थ लक्षात घेतो, जो त्याला योग्य आणि अनुरूप आहे असा अर्थ तो त्या ठिकाणी घेत असतो. काव्यामध्ये अशा भिन्न भिन्न अर्थाने सूचना मिळत असते आणि काव्यामध्ये देखील अशा पद्धतीने भिन्न भिन्न अर्थाने सूचना मिळत असते. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलेलं दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये आणि या बाबतीमध्ये आणखीनही विचार अभ्यासक म्हणतात. आनंदवर्धनांच्या ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये पुढे अधिक असं सविस्तर विवेचन केलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. जो या पुढील भाग आहे तो आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. धन्यवाद.